आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। आज आपण महाराष्ट्रातील आणि भगवान गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जो उत्साह सोहळा आज या ठिकाणी या मानपूर शिवाजीनगर गोंडीमध्ये उत्साहात साजरा होतोय। सर्व महाराष्ट्र सैनिक, सर्व जात भेद धर्म विसरून आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले आहेत। आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि एक सशक्त महाराष्ट्र बनवूया अशी एक शपथ घेऊया। मला असं वाटतं बाकी सर्व विषय आपण नंतर फुरसतीने करत राहू। धन्यवाद। सर एकंदरीत काय सांगता? खूप शुभेच्छा। आमच्याकडे पद्धत आहे आणि आम्ही प्रोटोकॉल पाळणारे लोक, आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर आम्ही बोलत नाही। धन्यवाद, खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। आता हे तिसरं वर्ष आहे। संदीप बनसोडे, सचिन ससाणे आणि सुरेश शेट्टी यांच्या माध्यमातून ही संयुक्त जयंती गेली 3 वर्ष आम्ही राबवतोय। तथागत गौतम बुद्धांची आज बुद्ध पौर्णिमा पण आहे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 तारखेला जयंती होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पण जयंती होती। त्या एकत्रित करून सर्व जनतेला त्याच्या उत्साहात साजरी करावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवतो। तर महाराजांना एकेरी नावाने उच्चारण करणे याबाबत मनसेने बऱ्याच वेळा आंदोलन केले आणि ते नाव छत्रपती शिवाजी महाराज असं चेंज केलं। परंतु आता एक चित्रपट रिलीज झाला आहे, ट्रेलर रिलीज झाला आहे राजा शिवाजी। हे नाव एकेरी नाव असताना या संदर्भात मनसेने आतापर्यंत कोणतंही पाऊल काढलं? आता ह्या बाबतीत पक्षाची भूमिका साहेबच मांडतील। राजा शिवाजी जे शिवाजी राजे एकच झालं, जे त्याच्यात एकेरी फक्त शिवाजी नाही म्हटलं, राजा शिवाजी म्हटलं। त्यामुळे तसं मला कॉन्ट्रोवर्शियल वाटत नाही, कारण राजे आहेत, आपण राजाच म्हणतो। आता हे मी न बोलणं उत्तम आहे। छत्रपती शिवाजी छत्रपती त्यांची उपाधी होती तरीही त्याबद्दल आपल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज होते। प्रत्येकाने त्यांचा मान राखलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण अनंत उपकार आहेत, त्यांना पण कोणी एकेरी उल्लेख केला नाही पाहिजे। हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु तो करताना त्यांनी तारतम्य बाळगलं पाहिजे, हे माझं मत। जीवनामध्ये पहिलीच वेळ बौद्ध पौर्णिमा, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हा एकत्र आलेला आहे एकाच दिवशी। हा योगायोग आहे। म्हणजे एका बाजूला अस्मिता, पोट, अस्तित्व याचा संगम झालेला आहे। त्यामुळे आमच्या पक्षाचे प्रभाग क्रमांक 141चे सन्मान्य पदाधिकारी, उपविभागाध्यक्ष त्या ठिकाणी सुरेश शेट्टी, सचिव त्या ठिकाणी सचिन ससाणे आणि शाखाध्यक्ष संदीप बनसोडे यांनी आमच्या उपाध्यक्ष राज्याचे नवीन भाऊच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाचा जो कार्यक्रम लावला आहे, खऱ्या अर्थानं अणुशक्ती नगर विभागातल्या सर्व भीमसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना आणि संपूर्ण जनतेला या कार्यक्रमाचा निश्चितपणे अभिमान आहे। राजसाहेबांच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करण्याची धमक त्या माणसामध्ये आहे। काल त्यांनी वसंत व्याख्यानमालामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबद्दलची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे, म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सांगितलेली आहे। त्यामुळे राज्याचे प्रश्न काय आहेत हे मांडायला आमच्या पक्षाला या वेळेला गेल्या वेळेला नवीन भाऊ थोडासा हुकला, पुढच्या वेळेला तरी संधी द्या एवढंच या ठिकाणी सांगेन आम्ही। आज तथागत भगवान गौतम बुद्धाचा जयंती आहे आणि पूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आणि संयुक्त जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच असे कार्यक्रम आयोजित करतात आणि संदीप बनसोडे, सचिन ससाणे आणि सुरेश शेट्टी यांनी पुढाकार घेऊन समाजातील लोकांसाठी, आपल्या वॉर्डमधल्या लोकांसाठी कार्यक्रम आयोजित करून गीतांचा कार्यक्रम ठेवला की त्या गीताच्या कार्यक्रमातून प्रबोधनाचं काम होत आहे। आणि मी पूर्ण देशातील बांधवांना आज बुद्ध जयंतीच्या, कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 141 मध्ये संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आहे। आयोजक संदीप बनसोडे, सचिन ससाणे, सुरेश शेट्टी यांच्या माध्यमातून ही संयुक्त जयंती खूप जोशात आणि जल्लोषात साजरी झाली। एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। साजरी होते या दुसऱ्या वर्षी आहे आणि यावर्षी आमच्या संकल्पने संदीप बनसोडे ते शाखाध्यक्ष आहेत, शाखा क्रमांक 141 यांच्या वतीने, आणि आमचे सर्व पदाधिकारी अणुशक्ती नगर विधानसभेची संकल्पांचं सगळं हे प्रोग्राम केलेलं आहे।
जल्लोषात हे कार्यक्रम पार पडत आहे आणि ज्या मान्यवर आले ते नेतेगण आले सर्वांचा मन आभारी आहे. आणि मला तर असं वाटतं की ह्याच पद्धतीने प्रत्येक वाडामध्ये प्रत्येक विभागामध्ये अशा प्रकारचे प्रोग्राम दर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो किंवा तथागत गौतम बुद्धांची जयंती असो असे मोठे जल्लोष साजरे केले पाहिजे एवढं सांगू इच्छितो. एकत्रित देखावा करण्यात आलेला आहे. इथे सुंदर असा देखावा रॅली काढण्यात आलेली आहे. बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठा करण्यात येते. काय सांगता? बुद्ध हे शांततेचं प्रतीक आहे. आज ज्या पद्धतीची महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे त्यांची ते शांततेचे प्रतीक आहे म्हणून त्यांची प्रतिष्ठा अनावरण केलेलं आहे. एकत्रित ज्या प्रकारे आता भाषाला घेऊन अनेक गोष्टी समोर येत आहेत, काय वाटतं आपल्याला? बघा, महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणजे त्याला मराठी आलेच पाहिजे, ह्याच्यामध्ये दुमत नाही. ते कोणी असू द्या, त्या युपीचे असू द्या, बिहारचे असू द्या, कारण इथे उदरनिर्वाह होतं त्यांची. तर आम्ही इथे 2 रुपये कमवतो, आमचे मुलाबाळांना अभ्यास इथं देतो, शिक्षण देतो आणि इथं राहत असं तर मराठी बोलण्यात मला नाही वाटत काही अवघड. मराठी बोललेच पाहिजे. सरकारने 4 महिन्याचं अल्टिमेटम दिलंय. नाही, 4 महिन्यात शिकायला सांगितलंय. हे बघा, साहेबांनी आजच सांगितलंय त्यांना आता मराठी शिकवा आणि हे का ते साहेबांचं भाषण ऐकलं असेल. परंतु 4 महिन्याचं अल्टिमेटम दिलं असेल. गेल्या 15 वर्ष 35 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिले, ते मराठी शिकलं नाही, ते 4 महिन्यात काय मराठी शिकणार आहे? हे शक्य नाहीये. हे वेळ काढू पण आहे, बाकी काही नाही. मराठी आपण आज साजरा करतोय, पण एका बाजूला मुंबईमध्ये मराठी माणसाचा आकडा जो तो कमी होताना दिसतोय. मराठी माणसाचा आकडा कमी होताना दिसत नाही. मराठी माणसाचा आवाज दाबले जातो म्हणून आकडा कमी दिसतोय. मराठी माणूस कमी होत नाही. मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु मराठी माणसाचा आवाज कुठे दाबला जातो म्हणून लोकांना वाटतं की मराठी माणसं कमी नाही. मराठी बोलावं लागेल, शिकावं लागेल. यस, मराठी बोलावाच लागल, मराठी शिकावंच लागल. परंतु गेल्या 35 वर्ष नाही शिकलं तर 4 महिने शिकणं शक्य नाही. संयुक्त जयंती ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून आयोजित झालेली आहे. आमच्या 141 प्रभागामध्ये नियमित सचिन ससाणे म्हणा, संदीप बनसोडे, शेट्टी यांना नियमित काही ना काही उपक्रम राबवत असतात. आज महाराष्ट्र दिनाचं आणि तथागताच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांनी प्रबोधनपर असे संगीताचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. याबद्दल मी माझ्या पूर्ण सहकार्याला शुभेच्छा देतो. आणि या जो संगीताचा जरी कार्यक्रम असेल तरी संगीताच्या कार्यक्रमाने महामानवांनी आपल्यासाठी काय काय केलंय, संघर्ष काय केलाय आणि आपल्यासाठी काय करून ठेवलंय, हे प्रबोधन घेण्याची आज समाजाला गरज आहे, एवढीच मी सांगतो. धन्यवाद. सचिन माझ्या भीमाच्या संसारी